सर नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली. गुड न्यूज. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असतील, पैसे आले नसतील, काय नसतील, आता जो काही हेल्पलाईन नंबर चालत नव्हता तो नव्याने परत निर्मित करून तुमच्यासाठी चालू करण्यात आलेला आहे. आता एका कॉलवर तुमचे सगळे प्रश्न सुटणारे असं स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा सांगितले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ती सुद्धा माहिती आणि तो हेल्पलाईन नंबर कुठला आहे, तुम्हाला कुठल्या नंबरवर कॉल करायचा आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तरं, त्यासोबत तुमचा जानेवारी हप्ता येणार आहे का, त्याच्यासोबत नोव्हेंबर डिसेंबर ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांच्यासाठी सुद्धा मागचे 2 व्हिडिओ येते, व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्या. आणि हा व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत, नक्की लाईक करा. ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या परेशान आहेत, त्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तो नंबर कुठला आहे, तो नंबर लागतो का, कधी लावायची, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चॅनलला नवीन आहे तर पहिलं सबस्क्राईब करा. चला बघूया. आता महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरेंनी ही महत्वाची माहिती त्या ठिकाणी दिलेली, सविस्तर संपूर्ण माहिती काय आहे बघूया. बघा, तुमचे पैसे थांबले आहेत का, म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कमेंट करा सर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नाही. बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते न मिळाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी ह्या चिंतेत आहेत. आता इथून पुढे पैसे येतील का नाहीत ही सुद्धा त्यांना चिंता आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम इकडच्या विदर्भातील या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा आक्रोश पाहायला मिळाला. काही ठिकाणी लाडक्या बहिणी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. पैसे का थांबले, ई केवायसी झालेली चूक, या चुकीमुळे हे पैसे तुमचे थांबलेले आहेत. त्याच्यावर उपाय काय दिलेला आहे, आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलाय, तो लागणार आहे. कधीपर्यंत लावायचा ते पण बघा. आता ई केवायसी जी काय तुमची प्रक्रिया आहे, ही ई केवायसी प्रक्रिया कारण झालंय तिला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता न येण्याचा चुकीचा पर्याय निवडला आहे, त्याच्यामुळे लाभ स्थगित केलेला आहे. लाभ पूर्णपणे बंद नाही केलेला, फक्त स्थगित केलेला आहे. तुम्ही सरकारी नोकरदार तिथं यस केलं होतं सिस्टीमला, त्यांनी जे तुमचं जे काय बनवलेलं आहे सॉफ्टवेअर फॉर्म भरताना, तर त्यांनी दाखवलं की सरकारी नोकरीला यांचा लाभ स्थगित करा, बंद करा. तो परत चालू होणार आहे का, तर प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाला आहे. त्यामुळे विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मग प्राप्त असूनही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत. त्या लाडक्या बहिणीसाठी आता काळजी नको हक्काची तुमची हेल्पलाईन सुरू केलेली आहे. 181 नंबर पूर्वीचाच होता पण तो लागत नव्हता काही कारणामुळे, परंतु आता नव्याने कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनी हा नंबर परत शेअर केलाय. त्याच्यामुळे तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर हा नंबर फिरवा. 181 मराठीत 181, इंग्रजीमध्ये 181 हा नंबर लावा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारा. लाडक्या बहिणीच्या शंकाचं निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 181 जारी केलेला आहे, चालू केलेला आहे. त्यासोबत आपल्याला काही अडचण असल्यास या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. पैसे आले नसतील तरीही करायचा आहे, तुमचे काही प्रश्न असतील तरीही करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 181 वर फोन केल्यावर तुम्हाला काय होईल ही सगळी माहिती इथं या प्रकारे ऑपरेटर आहे, त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. तुम्हाला काय विचारायचं ते विचारायचं, त्यांना माहिती संपूर्ण सिस्टीमवर करणार आहे. तुमचा नंबर सुद्धा त्या ठिकाणी टाकले जाणार. आता योजनेशी संबंधित सर्व तक्रारी आणि शंकाचं निवारण केलं जाणार. या 181 नंबरवर संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले असं स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं. ई केवायसी चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमची जर ई केवायसी चुकीची झाली असेल तर तुम्ही या 181 नंबरला कॉल करू शकतात. नंबर पुन्हा एकदा बघून घ्या. 181 हा नंबर आहे, फक्त एवढंच लावायचं आहे आणि नंबर डायल करायचा आहे. फोनवर अडचण सुटली नाही तर, आता तुमची फोन 181 ला कॉल करूनही अडचण सुटली नसेल तर त्यासाठी हा पर्याय दिलेला आहे. अंगणवाडी सेविकेकडून प्रत्यक्ष तुमची पडताळणी केली जाणार आहे. ही बघा, शेजारी अंगणवाडी सेविका उभी राहिली, हातामध्ये पेन आहे, काहीतरी लिहिते आणि शेजारी महिला बसली तिला सांगते. याच प्रकारे तुमची काय होणार आहे तर पडताळणी केली जाणार आहे. योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांचं क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकेच्या मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. हा 181 नंबर लावून जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर पुढचा मार्ग आहे. ई केवायसी साठी मुदतवाढ दिली जाणार आहे का, तर शक्यता मुदतवाढीची असणार आहे तुमची ई केवायसीला. तुम्ही जर पाहिलं असेल डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंतच तुम्हाला फायनल डेट दिली आली होती, परंतु 31 डिसेंबर संपलेली आहे. लाखो महिला ई केवायसी बाकी आहेत, परंतु एक 25 लाख भगिनी असे ज्यांनी ई केवायसी केलेली आहे त्यांना सक्सेसचा मेसेज सुद्धा आलाय. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सरकारने पैसेच काटलेले आहेत, कारण फक्त एक चुकीचा पर्याय त्या ठिकाणी पैसे जाण्यासाठी तो काय झालेला आहे, तो पर्याय क्लिक केल्यामुळे महिलांचे पैसे आले नाही.
आता सर्व लाभार्थींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आलेली होती, परंतु आता याची मुदत वाढ वाढणार आहे का? तर शक्यता आहे तुमची मुदत वाढ सुद्धा मिळणार आहे, तुम्हाला एडिट करायचे ऑप्शन सुद्धा येणार आहे। योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। रखडलेले पैसे जमा झाले का तुम्हाला? तर बघा, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे का? त्यानंतर डिसेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्याचा शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या आठवड्यात देण्यात आलेला तुम्हाला नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता पाठवण्यात आलेला आहे। तुम्हाला नोव्हेंबरचा सुद्धा नाही मिळाला का डिसेंबरचा सुद्धा नाही मिळाला ते चेक करून घ्यायचं। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर पाहिली असेल, नेमकं कारण काय आहे? तर योजना आणण्याचा सरकारचा उद्देश हाच होता, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, आरोग्य आणि पोषणामध्ये थोडीफार सुधारणा झाली पाहिजे। आता ताईंनो, तुम्हाला जर पैसेच आले नसेल, तुमची काही अडचण असल्यास 181 181 या नंबरला कॉल करायचं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे हा नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि या नंबरला तुम्ही आजपासून कॉल करायला सुरुवात करायची। तुमचे जे काही प्रश्न असतील सगळे प्रश्न या नंबरवर प्रश्न सुटले नाही तर अंगणवाडी सेविका तुमची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे। हा व्हिडिओ लाखो महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। एक 25 लाख भगिनी आहेत ज्या महिलांना या संदर्भात कुठलीच माहिती नाहीये। चॅनलला नवीन आहेत तर पहिलं लाईक करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या तुमच्या गावातल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करून द्या। ठीक आहे, थांबतोय।